तर त्याबद्दल थोडंसं. हो, तर मग त्यांचं सगळं आमच्या कुटुंबाने ठरवलं की आता ही जे 2 मुलं आहे ही काय करेल, असा प्रश्न येतो ना की बा रोजीरोटी काय करेल. पण मी स्वाभिमानी होती सर. मी याही कुटुंबावर डिपेंड नाही राहिले. मी स्वतःचे क्लासेस चालवले, शिवण क्लास, अतिशय 15 रुपये महिना फी. संपूर्ण उमरेडच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरच्या मुली, काही परित्यक्ता, काही विधवा झालेल्या, त्या महिलांना फुकट आहे. मग एवढं असायचं, ते घर मोठं होतं. तिथे कमीत कमी 40 मुलींची बॅच असं चालायचं. तर ते सगळं करायची. आणि त्याच्यानंतर वडिलांनी म्हटलं की आम्ही इस्लाममध्ये रमजान महिन्यामध्ये जकात काढत असतात, म्हणजे आपल्या कमाईचा 6वा भाग समाजाला देण्यासाठी. मग त्यांनी म्हटलं का आपण अपना पूरा कुटुंब पैसे जमा करेंगे और इसको समाज के लिए छोड़ देंगे. हा त्यांचं डिसिजन होतं, आई वडिलांचं. त्याच्यामुळे मला फ्री झालं. मग काका त्यांच्यासोबत होते, कांशीरामजी सोबत. मग एकदा त्यांनी भेट घालून गेली आणि इथून सुरुवात झाली. तर पहिले फुले शाहू आंबेडकर निळा झेंडा पाहिला की आपला ओबीसी वर्ग, मुसलमान वर्ग अजिबात येऊ द्यायचा. मला खूप त्रास गेला, पण मी जिद्दीच होती ना. आणि वडील बेला पोलीस स्टेशन, कुही पोलीस स्टेशन, भिवापूर पोलीस स्टेशन, म्हणजे उमरेड कॉन्स्टिट्यूशन पूर्णच. आणि जेवढे पोलीस पाटील होते आपले ओबीसी, ते त्यांच्या संपर्कात होते. त्यांची नोकरी कमी पण सेवा जास्त होती त्यांची. त्याच्यामुळे आणि नॉन करप्ट असल्यामुळे तो एक मला फायदा झाला. हे सांगण्यासाठी चळवळ. माझे काका इथे राऊंड ऑफिसर होते झमकोलीला, मग ते रेंजर झाले. पण त्यांचंही सेवाभावच होता. लोकांच्या, गरीब लोकांच्या घरावर जेवढे आडेफाटे असायचे ते सगळे ते द्यायचे, म्हणजे जंगल संस्कार तुमच्यावर. यस. तर त्याच्यामुळे कसं लोकांमध्ये ते होतं, अरे साहेबांची ही पुतणी आहे, साहेबाची ही मुलगी आहे, त्यांचे आपल्यावर एवढे उपकार आहे, निळा झेंडा घेऊन आली असं तरी चालन, पण तिला बोलवा. म्हणजे असं करून मला 356 गावं मी पैदल फिरली. उमरेड, भिवापूर, कुही. संत गाडगे बाबा अभियान अंतर्गत जाती तोडो समाज जोडो, संपूर्ण उमरेड, भिवापूर, कुही या 3ही तालुक्याचं एकही गाव सुटलं नाही. आणि ही सुरुवात होती. आणि कांशीरामजींनी ते सगळं पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं का एक मुस्लिम लेडीज ये सब कैसा कर सकती है. सुरुवात. आणि दुसरं एक की सगळे म्हणायचे की भाई आपण मुस्लिम है और ये सब करेंगे. तर लोकांनी काही कमी जास्त आपल्याला म्हटलं तर आई सांगायची ते पेशन्स ठेवावं लागणार तुला. संयम जर नाही राहणार, कारण तापड होती मी, जसं आज आहे तसं पूर्वी पण तापडच होती. हे असं करता बरोबर इथले जेवढे क्रिमिनल असन, बापाचा संपर्क कमी आला पण पोरीचा खूप आला. एखादा रिक्षेवाला तिकडे काही कांड करून एक खाना खाले और चल जा. तर त्याच्यामुळे कसं आता लोक खूप सांगतात वाल्याचं वाल्मिक असं तसं, तसं होत नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या माणसाला माणूस बनवण्याचं जर मशीन कोणती असेल ही फुले शाहू आंबेडकरांची आहे. त्या हिशोबाने आपण घडवणं सुरू केलं. लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. आणि म्हणून मुस्लिमांनी मला काही म्हटलेलं नाही, कारण मी वयाच्या 26व्या वर्षीपासून मैदानात आहे. पण मी म्हणजे समाजामध्ये जेव्हा आपण जातो नीटनेटकं राहणं हे गरजेचं आहे. पण ओव्हर करून जर आपण समाजात गेलं, समाज त्यांना स्वीकारत नाही किंवा मग ते बोट दाखवण्यामध्ये कमी ठेवत नाही. मी 26 वर्षातच 60 वर्षाचं जीवन जगले आणि वागले. त्याच्यामुळे लोकांनी मला एक्सेप्ट केलं, मुस्लिमांनी पण. मग राहिलं कधी धर्माच्या वाटी नाही गेली, ह्या मला धर्म सांगण्याची गरज नाही. महात्मा फुलेंनी सांगितलेल्याप्रमाणे की माणसाचा धर्म माणुसकी, स्त्री आणि पुरुष आणि बस तोच धागा पकडून आज मी वयाच्या 70व्या वर्षी पण तिथेच आहे आणि काम करते आहे. आणि आजही लोक कुठल्याही समाजाचा असू द्या, मग कामाला जेव्हा सुरुवात झाली तर कांशीरामजींच्या सोबत फुले शाहू आंबेडकर त्यांनी संपूर्ण भारतात पसरवलं.
बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, बाबासाहेब त्याच्यानंतर चालले गेले, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात ती चळवळ फुलफिल होती. पण अदर दॅन मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडे बाबासाहेब काय आहे ही माहिती. जे शिकले सवरले लोक, IAS IPS तिकडले शेड्यूल कास्ट मधला चर्मकार समाजाचे सगळे IAS IPS असायचे. एक तर दुबे चौबे असायचे, नाही तर हे कुमार बिमार हे चर्मकार समाजात त्या काळामध्ये. तर म्हणून काय शिकलेल्या लोकांना माहिती होतं बाबासाहेब. पण महात्मा फुले तर आम्ही प्रत्येक राज्यात, मग ते उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, इव्हन काश्मीरमध्ये त्यावेळेस काश्मीरची खूप परिस्थिती, इलेक्शन अजिबात किती वर्ष झालेले नव्हते आणि लोकांना इतकी भीती असायची का लोक जायला पाहत नव्हते. कांशीरामजींच्या सोबत आम्ही गेलो आणि त्यांना फोटो दाखवायचे, महात्मा फुलेचा फोटो, हे भेटे व्यालेने असायचा. आणि फार कमी लोक मिळायचे, म्हणजे त्यांना पूर्ण हिंदी यायची नाही, आपल्याला त्यांची भाषा कळायची नाही. इंग्लिश आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं येत नाही, त्यांना पण तेवढं यायचं नाही. मग एखादा अर्धवट हिंदीवाला मिळाला तो आम्हाला ऐकून घ्यायचा, मग त्याला पकडूनच त्या एरियामध्ये फिरायचं, प्रबोधनच करायचं. येस. आणि मग त्याच्यानंतर काय झालं सर, त्याच्यानंतर काश्मीरमध्ये इलेक्शन लागले आणि 4 आमदार हत्ती पक्षावर निवडून आले. म्हणजे कसं आहे, समाज ऐकतो आहे, मग ते तुमच्यामध्ये पाहिजे. कांशीरामजी मध्ये हे सारे गुण होते. लोक म्हणत होते मग का फुले शाहू आंबेडकर त्यांना माहीत आहे, मग त्यांनी बुद्ध धर्म का नाही स्वीकारला. मला एकच म्हणणे आहे, स्वीकारूनही लोक तशी वागत नाही. आता जरी आमचा धर्म इस्लाम असेल, पण इस्लाम मध्येही पैगंबरांनी सांगितलेलं आहे, त्याचाच अनुसरून तुकाराम महाराज पण म्हणतात की जीवन जगत असताना तुम्ही आपली इच्छा मारून घ्या. तुम्हारी इच्छा पर अगर कंट्रोल हो गया तो तुम समाज को आराम से कैप्चर कर सकते. हे पैगंबराची भाषा आहे, बुद्धाची भाषा आहे, तुकारामाची भाषा आहे, गुरु नानकची भाषा. आणि हे सगळं अभ्यास, मग किंवा आपण समाजात फिरतो तर एखाद्यानं आपल्याला भिडलाच तर त्याचं सगळं उत्तर वाचन करायचं आपलं. पुढे मॅडम मग तुम्ही म्हणजे जनसंघर्ष समितीच्या संस्थापक अध्यक्षही आहे आणि त्याद्वारे तुम्ही प्रचंड काम केलं. नाही सर, त्यानंतर मग कसं झालं की बहुजन समाज पार्टी ती सुरू होती संत गाडगे बाबा जयंती निमित्त. कारण पहिले महापुरुष आहे मान्यवर कांशीरामजी, का ज्यांनी हे सगळे महापुरुष काढले. त्याच्या आधी होते ते आपल्या आपल्या समाजात असतील, लोक समाजातही तेवढं व्हॅल्यू देत नव्हते. आपल्या महाराष्ट्रात महात्मा फुले आणि बाबासाहेब. महात्मा फुलेही 1984 पर्यंत SC लोकच त्यांची जयंती चांगले करायचे, आपले OBC फार कमी. शाहू महाराज तर माहीतच नव्हते. तर मान्यवर कांशीरामजींनी 2002 मध्ये मला घेऊन कोल्हापूरमध्ये मी 15 दिवस राहिली. आणि 2002 मध्ये, कारण 1902 मध्ये आरक्षण काय म्हणते आपल्या जयंती की आरक्षण दिलेलं होतं शाहू महाराजांनी आरक्षण शाहू महाराजांनी दिलं आणि म्हणून बाबासाहेबांनी इन्क्लूड केलं त्या संविधानामध्ये. तर शाहू महाराजांच्या वेळेस त्या बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे का एवढे उपकार आपल्यावरती शाहू महाराजांचे आहे, एका कुणबी माणसाचे. या माणसाची जयंती तुम्ही, ते आपल्या समाजाला म्हणतात की या माणसाची जयंती तुम्ही घरोघर म्हणजे सणासारखं उत्सव करून साजरी करा. आणि कांशीरामजी ते वाचक होते, त्यांनी ते वाचलं आणि मग ते भिडले. 1902 मध्ये त्यांनी हे केलं होतं आरक्षणाविषयी. म्हणून 2002 आहे, 100 वर्ष पूर्ण झाली.